गणपती बाप्पा मोरया. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम जुन्या पद्धतीची पारंपरिक अशी वाफवड्यांची भाजी बघणार आहोत. आपण नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर अशी वेगळ्या पद्धतीची भाजी असली तर सर्वजण आनंदाने खातील. अगदी कमी तेलामध्ये अशी होणारी भाजी आहे. अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो आता छान आपण परतून घेऊया. इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला. थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये सर्वप्रथम कांदा परतून घेणार आहोत. कधी आपल्याला तीच भाजी खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने जरा वेगळी भाजी केली तर सर्वजण खूप आवडीने खातील. तर आता इथे आपण कांदा परतून छान घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे छान तो लालसर लवकर होईल आणि शिजला जाईल पटकन. हे बघा, अशा पद्धतीने मी साधारण 5 मिनिटं मला लागलेली आहे कांदा परतायला. त्यानंतर आपण जे राहिलेले साहित्य आहे ते पण छान परतून घेऊया. आपला सर्व मसाला भाजून रेडी झालेला आहे. आता हा थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे बघा, आपण मसाला पण बारीक करून घेतलेला आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊया. इथे गॅसवरती मी भांडं तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया. त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरे छान तडतडले की आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता तो आता छान तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर आपण आमटीसाठी मसाला काढून घेतलेला आहे. थोडासा गरम मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद. आता हा आपण मसाला ह्याच्यामध्ये छान परतून घेऊया. आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. हे बघा, 5 मिनिटानंतर छान आपलं मसाला छान तेलामध्ये परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. ही आमटी शक्यतो पातळच ठेवायची. अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेलं आहे. साधारण मी 1 तांब्यावर पाणी टाकलेलं आहे. आता ह्या भाजीला छान आपण उकळी येऊन द्यायची. उकळी येईपर्यंत आपण वड्यांची तयारी करायला घेऊया. इथे मी साधारण 3 तास चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे. त्यानंतर लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, जिरे, ओवा आणि हळद. आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊया. हे साधारण अर्धा कप पाणी घालून मी असं रवाळ बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं. त्यानंतर आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे आता ते आपण छान वडे तोडून घेऊया. हे वडे तोडताना थोडंसं अंतर ठेवून वडे तोडायचे. गॅस आपल्याला मंद आचेवरती ठेवायचा.
त्यामुळे वडे छान आतून शिजले जातात. हे वडे असेही खायला खूप सुंदर लागतात. आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. आपण आता हे थोडंसं तेल टाकून 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. हे बघा, आपल्या वड्यांना छान वाफ आलेली आहे. आता हे आपण पलटी करून घेऊया. हे वडे वाफेवरती करतात म्हणून ह्या भाजीला वाफ वड्यांची भाजी बोलतात. हे पलटी करून झाल्यानंतर परत आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. म्हणजे दोन्ही साईडनी छान ते शिजले जातात. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आपले वडे छान शिजून झालेले आहेत. आता गॅस बंद करूया. त्यानंतर आपण जी आमटी उकळायला ठेवली होती त्याला पण छान उकळी आलेली आहे. आता हे वडे आपण करून ठेवलेले होते ते आपण ते टाकून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपली वाफवड्यांची भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी चमचमीत वाफवड्यांची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हीही करून बघा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.